वर्ष 2011च्या HIV एड्स अधिनियमात सुधारणा करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं वारंवार उल्लंघन। जम्मू काश्मीरमध्ये सीमा रेषेजवळ पूंछ आणि राजौरी जिल्ह्यात भारताचं चोख प्रत्युत्तर। पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात भारतानं सुरू केलेली कारवाई कौतुकास्पद आहे आणि त्याला आंतरराष्ट्रीय समुदायानं पाठिंबा दिला पाहिजे, युरोपीय संसदेच्या उपाध्यक्षांचं मत। श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार। 3 दिवसांच्या दौऱ्यात द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करणार। पुण्यातल्या खडकवासला हरित प्रकल्प देशभरात आदर्श प्रकल्प म्हणून गणला जाईल, केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती यांची ग्वाही। विद्यापीठांनी संशोधनावर भर द्यावा, मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांचं प्रतिपादन। छत्तीसगडमध्ये बस्तर भागात 57 नक्षलवादी आणि त्यांचे 297 समर्थक यांनी पत्करली शरणागती। मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार 13 ऑक्टोबरला मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणार। कावेरी जलवाटप प्रश्न सोडवण्यासाठी देखरेख समिती स्थापन करण्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून मान्य। 7 ऑक्टोबरपासून 18 ऑक्टोबरपर्यंत तमिळनाडूला रोज 2000 क्युसेक पाणी सोडण्याचे कर्नाटकला निर्देश। GSAT-18 या भारताच्या दूरसंचार उपग्रहाचं फ्रेंच गयानामधून होणारं प्रक्षेपण 1 दिवसानं लांबलं, आता उद्या प्रक्षेपण। संयुक्त जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सलग दुसऱ्यांदा निवड। टॅक्स सेटलमेंट प्रकरणी ठाणे जिल्ह्यात मीरा रोड इथल्या 9 कॉल सेंटर्सवर छापे, 750 जण ताब्यात। नवरात्रोत्सव आणि दिवाळीत आवाजावर निर्बंध येऊ नये यासाठी ध्वनी प्रदूषण मापणारी डेसिबल मीटर्स ही उपकरणं खरेदी करण्याची राज्य सरकारकडून टाळाटाळ, मुंबई उच्च न्यायालयाचे ताशेरे। शाश्वत अन्न सुरक्षेसाठी डाळी या संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय विज्ञान चर्चासत्राचं मुंबईत उद्घाटन। उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीनंतर पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडून मदतीचं आश्वासन। ब्रिक्स 17 वर्षांखालील मुलांच्या फुटबॉल स्पर्धेला आजपासून गोव्यात सुरुवात। ब्राझील आणि चीन यांच्यात उद्घाटनाचा सामना। डोपिंग प्रकरणी रशियाची टेनिसपटू मारिया शारापोव्हावर घातलेली बंदी 2 वर्षांवरून 15 महिन्यांपर्यंत शिथिल। आयसीसीच्या अलीकडच्या मानांकनात भारताचा यष्टिरक्षक आणि फलंदाज वृद्धिमान साहा तसंच रोहित शर्मा यांच्या क्रमवारीत सुधारणा। ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ अव्वल स्थानी।